सांगलीतील गजबजलेल्या राम मंदिर चौकात असलेल्या मोबाईल शॉपीसह बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने तब्बल 10,56,000चा मुद्देमाल लंपास केला। ही चोरीची घटना आज बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी 2 तासात संशयिताला ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। नंदकुमार उत्तम भोसले यांनी फिर्याद दिली। भोसले यांचे राम मंदिर चौकातील परिवार बेकरी शेजारी द मोबाईल स्पेस नावाचं दुकान आहे। या ठिकाणी सर्व ब्रँडचे मोबाईल आणि त्याचे पार्ट्स विक्री केले जातात। काल नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आलं होतं। संशयित चोरट्याने मध्यरात्री दुकानाच्या छताचा पत्रा उचकटला। त्यानंतर त्याने दुकानात प्रवेश केला। दुकानातील ब्रँडेड असे 17 फोन चोरले। त्याची किंमत 10,50,000 आहे। त्यानंतर दुकानातील सीसीटीव्हीचा DVR ही पळवलाय। मध्यरात्री 3:30च्या सुमारास ही चोरी झाली। त्यानंतर संशयिताने समोरील प्रियदर्शनी बेकरीत प्रवेश केला। त्या ठिकाणीही छतावरून त्याने बेकरीत प्रवेश केलाय। बेकरीतील शीतपेय, तूप आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केलाय। आज सकाळी 10च्या सुमारास मोबाईल दुकान उघडण्यासाठी आलेल्या कामगारांना हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला। त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले। विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार या ठिकाणी दाखल झाले। पंचनामा करून संशयितांचा शोध सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे संशयितास सांगलीतून ताब्यात घेतले।